विरंगुळा हास्य योगा मंडळ, बालाजी हास्य योगा मंडळ, अलिबाग कर्जततर्फे आपले सर्वांचे स्वागत. खूप दिवसांनी वेळ मिळतोय मला प्रत्यक्ष डायरेक्ट बोलायचा. मी बदलापूरला आली आहे माझ्या मुलाकडे आणि सुनेकडे, गणपती आहेत म्हणून. तर आता गणपतीची तयारी चालू आहे, भरपूर तयारी असते, त्याच्यात मजा करता आली पाहिजे. आज आहे पिठोरी अमावस्या, त्या पिठोरी त्याला बैल पोळा, त्याची आज अमावस्या. बैलांची पूजा करायची. हे बघा आहेत ना, बैलांची पूजा करायची असते. त्याच्यानंतर हे बघा आहे की नाही, हे बघा असं. हे सणवार का करतात हा महत्त्वाचा प्रश्न आहे ना. तर सणवार याच्या करता करतात की जेणेकरून आपण धन्यवाद देतो, निसर्गाशी जोडले जातो आणि निसर्गाच्या सारखं कोणी मित्र नाही. तर निसर्गाबरोबर तुम्ही जेवढी दोस्ती कराल ना, आपल्याला तेवढं खूप चांगलं असतं. निसर्गाबरोबर दोस्ती, मैत्री करावी, झाडं लावावी, त्यांची पूजा करावी. आपला देश कृषीप्रधान आहे. जय जवान जय किसान म्हणतो. आपलं विविधरंगी संस्कृती, आपली प्रत्येक राज्यामध्ये काही ना काय वैशिष्ट्य आहे. आपल्या महाराष्ट्रात बैलपोळा हे करतो आपण. जमिनी राहिल्यात नाही आहेत, ज्या आहेत त्या टिकवायला पाहिजेत जमिनी, हे पण निश्चित आहे. त्याच्यानंतर त्याला पुरणपोळीचाच नैवेद्य दाखवतो आपण, त्याला आराम देतो आजच्या दिवसाला. मला लहानपणी मला आठवतं की मी माझ्या आजीकडे असायची नाशिकला, माझ्या आईच्या आईकडं. तर तिथे मी, माझा मामा त्याची पूजा करायचो, बैलांची, त्यांना सजवायचो. खूप मजा यायची त्यावेळेला. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आपण. एवढ्यात माझा यूट्यूबवरती ब्रह्मांडाशी खूप संबंध आला. आपण जेवढे ब्रह्मांडाशी म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात राहू, तेवढं आपलं आयुष्य वाढतं. आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहिलाच पाहिजे, त्याला धन्यवाद दिलेच पाहिजे. इनडायरेक्टली आपण जे हे सण करतो ना, ते आपण त्यांना धन्यवाद देतो, निसर्गाला धन्यवाद देतो. त्याच्यानंतर पुढच्या पिढीलावरती आपण आपले संस्कार रुजवत असतो. त्याच्यानंतर आपल्या संस्कृतीची जोपासना करत असतो. बरंच काही शिकण्यासारखं आहे आपल्या संस्कृतीतर्फे. प्रत्येक जगातली जी संस्कृती आहे ना, त्याच्याकडनं प्रत्येक संस्कृतीकडनं, देशाच्या काही ना काही आपल्याला शिकण्यासारखं आहे आणि ते शिकायलाच पाहिजे. आपली संस्कृती जपता जपता दुसऱ्याच्या संस्कृतीचा पण आदर करायला हवा, हे माझं मंतव्य आहे. आता साधे हे गवार शेंग कापून राहिले, तुम्हाला गंमत दाखवते, एक मिनिट. ही गवार शेंग आहे माझ्या हातात, चांगली गवार शेंग आहे. त्याला डायरेक्ट आता माझी सुनबाई म्हटली कापा, छान होते ते, शिरा बिरा काढायची काही गरज नाही आहे, डायरेक्ट कापा. हे बघा अशा म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की आपण पण थोडंसं बदलायला हवं. मी म्हणत नाही आपली संस्कृती सोडा, आपले तत्त्व सोडा,
पण चांगल्या गोष्टी घ्यायला काय हरकत नाही ना, हे माझं मंतव्य आहे. तर थोडंसं परिवर्तन आपल्यातही घडवायला पाहिजे. आपण ज्येष्ठ नागरिकांनी आपल्यात परिवर्तन घडवायला पाहिजे, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. फक्त आमचंच खरं, आम्हीच खरे हा हे मग जो इगो आहे ना तो सोडून द्या, ही नम्र विनंती आहे तुम्हाला. 100 तरच आपण भरपूर पुढे जाऊ शकतो, बरं का. मग कसे काय घरं तुटतील मला सांगा तुम्ही? शक्यच नाही तुटणं. तुम्ही ज्येष्ठ नागरिकांनी ॲडजस्ट करा, नवीन पिढीजवळ काहीतरी शिका, त्यांच्यातही तर नक्कीच तुम्ही पुढे जाऊ शकता, एवढंच सांगायचं आहे. मी हे असं बोलते आहे ना, त्याच्या ह्याच्यात मला आपल्या हॅपी अँड हेल्दी लाईफ यांच्याजवळनं मी बरंच काही शिकली आहे. डॉक्टर अनघा कुलकर्णी, त्यांचे हे नेहमी वाचत असते, त्याच्यातनं मी माझ्यात सुधारणा भरपूर केल्या आहेत मी, त्याबद्दल मला आनंद वाटतो. ते एक हास्य होऊन जाऊ द्या. आता पावसाला सुरुवात होईल, रिमझिम पावसाला सुरुवात झाली बघा, दिसले हे ना, बदलापूरचं वातावरण आहे सगळं. तर आपण परत भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.